वांग्याचं भरीत तर आपण खूप वेळा खाल्लेलंच आहे. तर आज आपण एकदम चटपटीत असं टमॅटोचं भरीत बनवणार आहे. हे सुद्धा सर्वांना आवडेल एवढं मस्त लागतं. लगेच आपण रेसिपी बघूया. भरीत बनवण्यासाठी इथे मी 5 टमॅटो घेतलेत. टमॅटो स्वच्छ धुवूनच घेतलेले आहेत. आता आपण टमॅटोला तेल लावून घेऊया. तेल लावल्यामुळे टमॅटो छान असे भाजले जातात, आतून मऊ होतात आणि छान स्मोकी अशी चव येते. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण गॅस चालू करूया आणि त्यावरती जाळी ठेवून एक एक टमॅटो भाजण्यासाठी घेऊया. इथे आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे. मीडियम फ्लेमवरती टमॅटो छान अशी मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. टमॅटो सगळ्या बाजूनी छान असा भाजला पाहिजे. त्यासाठी आपल्याला खालची बाजू भाजली की पलटायचं आहे. व्यवस्थित असा सगळ्या बाजूनी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. टमॅटोची साल छान बाहेरून काळी झाली आहे, त्यामुळे टमॅटोसुद्धा छान असे भाजलेत. आता आपण याला काढून घेऊया आणि थंड करूया. टमॅटो जसे भाजलेत तसेच आपण 2 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाची गड्डीसुद्धा जाळीवरती छान अशी भाजून घेऊया. मिरच्या लसूणसुद्धा भाजून झालेला आहे आणि इकडे टमॅटो आपले थंड झालेले आहेत. आता आपण त्याची साल काढून घेऊया. टमॅटोची साल काढून झालेली आहे. आता आपण चाकूने बारीक बारीक असं कट करून घेऊया. तुम्ही मॅशरनं मॅश केलं तरीसुद्धा चालू शकतं. आपल्याला आधी देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि आता आपण बारीक बारीक कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण टमॅटोला बारीक बारीक असं कट करून घेतलेलं आहे. सगळी तयारी तर आपली झालेली आहे. आता आपण भरीतसाठी एक फोडणी बनवून घेऊया. त्यासाठी तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. त्यामध्येच अर्धा चमचा एवढं जिरं घालूया. त्याचबरोबर थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंगामुळे खूप छान अशी चव येते. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. भाजून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण ह्यांचं एक वाटण बनवलं आहे, ते आपण आता इथं घालूया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभरासाठी परतून घेऊया. फोडणी छान अशी परतली आहे. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदासुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस मीडियम ठेवून कांदा सोनेरी रंगावरती भाजून घेऊया. हे भरीत बनवायला सोपं आहे आणि भातासोबत भाकरीसोबत एक नंबर लागतं. तुम्हाला जर वांग्याचं भरीत खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की असं टमॅटोचं भरीत ट्राय करून बघा. खूप डार्क कांदा करायचा नाही आहे. हलका सोनेरी रंग आला की आपण पुढची तयारी करणार आहोत. कांदा हलक्या रंगावरती परतून झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखट घालूया, जे आपण भाजीमध्ये वापरतो. त्याच्याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल तिखट वापरलं तरीही चालेल. मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेत आणि आपल्याला इथं मसाले खूप जास्त वेळ परतायचे नाही आहेत, करपू शकतात. लगेच आपण भाजून घेतलेले टमॅटो घालूया. टमॅटोसोबतच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं काळं मीठ घालूया. काळ्या मिठामुळे छान चटपटीत वेगळी अशी चव येते. मसाल्यांसोबत टमॅटो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे टमॅटोला सगळे मसाले लागले जातील, छान असे मुरतील आणि आपलं मस्त अशा चवीचं टमॅटोचं भरीत तयार होईल. मस्त असा रंग आलेला आहे. टमॅटो पण व्यवस्थित असे मऊ झालेत. इथं जास्त वेळ शिजवायची गरज नाही, कारण आपण आधीच टमॅटो भाजून घेतलेत. 3-4 मिनिटांमध्ये व्यवस्थित असं भरीत तयार होतं. लास्टला आपण याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि इथं आपलं तयार आहे टमॅटोचं भरीत. एन्जॉय करू शकता तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.